हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही मजेतच असणार आहेत. तर चला आपण उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यात आधी आपल्याला जे शर्ट आहेत ना, सगळ्यात अगोदर त्याचे बटन आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर शर्ट जे आहे तो उलटा टाकायचा आहे आपल्याला खाली आणि व्यवस्थित सगळीकडे साफ करून घ्यायचे. स्वच्छ धुतलेला शर्ट आणि आपण इकडे तिकडे ठेवून देतो आणि ते गोळामोळा होतात आणि त्यात काय होतं, जेव्हा आपल्याला पाहिजे असतं तर तेव्हा ते व्यवस्थित बसत नाहीत आणि प्रेस केला तरी ते काही काही शर्ट कॉटनचे वगैरे तर ठीक होत नाही. तर आज आपण 5 प्रकार असे बघणार आहोत ज्यामुळे आपण शर्ट व्यवस्थित असं फोल्ड करू शकतो वेगवेगळ्या फॅब्रिकनुसार. तर इथे मी शर्ट जे आहे ते उलटा ठेवलेला आहे. त्यानंतर जो आहे अर्धा भाग फोल्ड केलेला आहे. अर्धा भाग आपल्याला व्यवस्थित असे कॉलर पर्यंत फोल्ड करून घ्यायचा आहे. उलटा ठेवल्यामुळे काय होतं, व्यवस्थित असं बसतं आणि वेगवेगळे प्रकार ते आहेत. त्यानंतर आपल्याला जे स्लीव्ज आहेत ते स्लीव्ज जे आहेत त्यावरती आपल्याला व्यवस्थित अशा जसे व्हिडिओमध्ये दिसतात तशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित अशा फोल्ड करायच्या आहेत. त्यानंतर जे आहे आपल्या कॉलर पासून व्यवस्थित असं त्याला परत एकदा आपल्याला व्यवस्थित असं छोटंसं फोल्ड करून घ्यायचंय. त्याच्यानंतर जी उजवी बाजू आहे ती सुद्धा आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची. एकदम छोटी आणि सगळ्यात छोटी जर म्हणाल एकदम प्रीमियम क्वालिटीची तर ही ट्रिक आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड केलं तर एकदम प्रीमियम वाटतं आणि अजिबात म्हणजे कुठेच चुन्या वगैरे राहत नाहीत आणि एकदम किती पण दिवस तुम्हाला हे फोल्ड व्यवस्थित असं राहतं फोल्ड केलेलं आणि अशी व्यवस्थित अशी घडी किती पण दिवस ती राहते. तर अशा पद्धतीने एकदम छोटं आणि एकदम स्मॉल पद्धत जी आहे तर हीच आहे एकदम बेस्ट, मला माझी आवडती. अशा पद्धतीने ही पहिला प्रकार आपल्याला झालेला आहे. तर आता आपण दुसरा बघून घेऊया, क्यूट दिसत आहे. तर दुसरा आपण शर्टचा आपल्याला घडी करायची. इथे आपण सेकंड शर्ट घेतलेला आहे, चेक्सचा आहे आणि एकदम प्रीमियम क्वालिटीचा आहे आणि त्या प्रीमियम क्वालिटीचे जे शर्ट असतात ना तर एकदम ते व्यवस्थित बसत नाहीत पटकन प्रेस केल्याच्या नंतर किंवा मग आपल्याला जेव्हा फोल्ड करायचं तेव्हा सुद्धा ते बसत नाहीत. तर तेव्हा आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने हे व्यवस्थित सरळ करून घ्यायचे. घ्यायचं आपल्याला, शर्ट उलट टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॉलरचे साईड आहे ना तिथून एकदम 2 बोट अंतर सोडून व्यवस्थित असं त्याला फोल्ड करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीत. त्यानंतर त्याच्यावरती स्लीव्ह ज्या आहेत तर त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे बघा ह्या दुसऱ्या साईडने पण सेम आपल्याला सेम तसंच 2 बोट अंतर सोडून कॉलर पासून ते असं आपल्याला व्यवस्थित उभी लाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती सुद्धा दुसरी स्लीव्ह जी आहे तर ती टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला जे खालचा भाग आहे तो थोडासा मोडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ही जी आहे एकदम जी आपण घडी करत आहोत तर ती सुटणार नाही अशा पद्धतीने आणि एकदम छोटीशी, म्हणजे आपण पहिली जी घडी केली होती त्याच्यापेक्षा ही थोडीशी मोठी होते आणि ही पण एकदम प्रीमियम आणि एकदम मस्त दिसते. तर ह्या दुसऱ्या पद्धतीच्या 2 पद्धतीच्या आपल्याला ह्या घडी करून झालेल्या आहेत, फोल्ड करून झालेल्या आहेत. तर आता तिसरी पद्धत जी आहे ते तुम्ही इथे बघू शकताय. तिसरी पद्धत एकदम सोपी आहे आणि सगळ्यात आवडती आहे. इथे उलटा करून घेतलेला आहे मी जो आपल्याला जो शर्ट आहे तो. त्याच्यानंतर आपल्याला जे स्लीव्ज आहेत त्या व्यवस्थित अशा तिरक्या साईडने एकदम खालच्या साईडने, म्हणजे जसा स्लीव्हचा आकार असतो ना त्याच पद्धतीने जसं स्लीव्ज आहे तशाच पद्धतीने खाली असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे खालचा जो भाग आहे तो तसाच ठेवून व्यवस्थित असा आपण पहिल्या वेळेस कसं केलं होतं 2-2 बोट अंतर सोडून, तर अशा पद्धतीने 2-2 बोट अंतर सोडून उभी लाईन मध्येच आपल्याला ते मोडून घ्यायचं आहे. त्याची व्यवस्थित असं घडी करून घ्यायची आहे. त्यानंतर जी खालचा भाग आहे, खालचा भाग आपल्याला व्यवस्थित माप करून घ्यायचा आहे की कितीपर्यंत बसतो. त्याच्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित घडी अशी आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर थोडासा जो खालचा भाग आहे तो पण मोडून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट आपल्याला जो अगोदरच्या वेळेस आपण जसं हाफ फोल्ड केलं होतं तसं आपल्याला 2 भाग न करता डायरेक्ट फोल्ड करायचे आहे. आता मोठ्या मोठ्या पॅन्ट्स असतात आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला असे कॉटनचे शर्ट वगैरे बसवायचे असतात तर अशा पद्धतीने ही मोठी घडी केली तरी चालती. अशा पद्धतीने ही थोडीशी मोठी आहे, ती त्याच्यापेक्षा छोटी आणि सगळ्यात पहिली केलेली ती सगळ्यात छोटी आहे. तर अजून आपल्याला 2 फोल्डचे प्रकार पाहायचे आहेत, त्यामुळं तुम्ही पुढे पण व्हिडिओ नक्कीच बघा आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे बघू शकताय चौथा प्रकार जो आहे तो पण इझी आहे, एकदम इझी आहे. हा आहे कॉटनचा शर्ट आणि चेक्सचाच आहे. पण त्यामुळं काय होतं, व्यवस्थित असे बटन आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. त्यामुळं काय होतं, व्यवस्थित असं घडी पण बसते आणि कॉलरचं सहित बटन आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यामुळं आपली जी फोल्ड केलेली जी पद्धत आहे किंवा फोल्ड केलेला जो शर्ट आहे तो इकडे तिकडे जात नाही आणि त्याला चुन्या वगैरे पडत नाहीत आणि व्यवस्थित एकदम टिपटॉप बसतो, जसं दुकानामध्ये असतो तशा पद्धतीने बसतो. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा शर्ट. त्याच्यानंतर जे आहे जे मागचं जे फॅब्रिक आहे, मागचं जे पूर्ण कपडा आहे ना असा खाली करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मोडून घ्यायचंय. त्याला समजलंच असेल तुम्हाला, अशा पद्धतीने करून घ्यायचंय. त्यानंतर हे वरचा जो शर्टचे जे आपल्या स्लीव्ज आहेत ते पुढच्या साईडने असं आपल्याला
टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून आपल्या स्लीव्ह जशा आहेत ना तशा व्यवस्थित बसतात. ही पण मला माझी आवडती एकदम आवडती फोल्डची पद्धत आहे. जर वेगवेगळ्या फोल्डण्याच्या पद्धती केल्या तर आपल्याला पण मस्त वाटतं आणि वेगवेगळ्या शर्टने पण भारी पण दिसतं. अशा पद्धतीने हे फोल्ड झालेलं आहे तर ते तुम्ही समोर घेतल्यानंतर पाहू शकता एकदम भारी दिसतं आणि एकदम प्रीमियम वाटतं. अशी वेगळीच अशी युनिक अशी आपण घडी केलेली आहे. एकदम छान झालेला आहे. तर अशा पद्धतीने ही चौथं आपल्याला घडी पूर्ण झाली. आता पाचव्या पद्धतीने म्हणाल तर एकदम इझी आणि एकदम सोपी आहे. तर इथे जे आहे जे कॉटनचे शर्ट किंवा मग नॉर्मल सिल्की कापड असतात ना तर अशा पद्धतीच्या कपड्यांना ही चालते किंवा मग नॉर्मल आता जिथे आपण घडी केली नॉर्मल कपडा पण असतो ना तर तो पण कपड्याची अशी केली तरी चालते. खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून घेतले नंतर स्लीव्ह जे आहेत त्या व्यवस्थित पुढच्या साईडने फोल्ड करून घेतल्यात. त्यानंतर हा असं जे अर्ध बटन असतं म्हणजे 2 बटन वरचे सोडलेत 2 बटन सोडून खालच्या साईडने आपल्याला इथपर्यंत आपल्याला ही घडी करून घ्यायची. त्यानंतर इथून पुढे फोल्ड डायरेक्ट उलटा फोल्ड करून घ्यायचा आहे तो ज्या पद्धतीने घेतलाय. आता हे सगळं समोरून केलंय त्यानंतर जो समोरचा भाग आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा. त्यानंतर असंच तुम्ही जे आपली पॅन्ट असते त्यामध्ये तुम्ही शर्ट ठेवू शकता किंवा मग जर तुम्हाला याच्यापेक्षा छोटा अजून बारीक हवा असेल तर तेव्हा दोन्ही बाजूने तुम्ही हे फोल्ड करू शकता. दोन्ही बाजूने साईडने आपल्याला थोडं थोडंसं फोल्ड करायचे जसे आपण बाकीच्याच केल्या आहे असं. जर तुम्हाला छोटी हवी असेल तर आणि तुम्हाला मोठी घडी असं हवी असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने पॅन्ट मध्ये ठेवून देऊ शकता. खूप छान घडी राहते अशी. कॉटनचे शर्ट सुद्धा व्यवस्थित बसतात. अशा पद्धतीने हा आपल्याला 5वा प्रकार झालेला आहे कंप्लीट. तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असा हा थोडासा तुम्हाला लूज वाटेल आणि खालच्या साईडने थोड्याशा घडी पडलेली दिसेल पण हे वेगवेगळे प्रकारनेच एकदम भारी दिसतं आणि छान छान अशा प्रकार आपले ही 5 पण झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करू शकता आणि प्रेस केल्यानंतर सुद्धा अशा तुम्ही प्रीमियम क्वालिटीच्या घडी करू शकता आणि फोल्ड करून असं व्यवस्थित ठेवलं तर शर्ट पण व्यवस्थित राहतो आणि जेव्हा आपण अंगावरती वेअर करतो तर अजून इतकं भारी होतो. तो खादी शर्ट असल्यामुळे नाही का एकदम परफेक्ट बसलेला आहे. तो लांब लाइनिंगचा आहे ना तो थोडासा खादी शर्ट आहे तो बसलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 5 शर्ट तुम्हाला मी करून दाखवलेले आहेत कसं करायचं आपण आणि त्यानंतर पॅन्ट मध्ये कसं ठेवायचं ते पण तुम्ही बघू शकता. फोल्ड कसं करायचं हे दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही लांब जर ठेवायचं असेल शर्ट तर असं ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला छोटा करायचा असतो छोटा शर्ट जर ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने पॅन्टची सुद्धा छोटी घडी करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तो शर्ट ठेवून द्यायचा आहे. अशी छोटी घडी करून ठेवायची अंदाज घेऊन आणि व्यवस्थित असं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला छोटासा शर्ट हा ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे असं व्यवस्थित ठेवून दिलं जातं. अशाच फोल्ड करून जर तुम्ही कपाटामध्ये ठेवला तर कित्येक दिवस काहीच आपल्या शर्टला होत नाही आणि एकदम व्यवस्थित शर्ट पण दिसतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर चला बाय. नंतरच्या व्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या.